नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय सोनवणे स्वागत करतो आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 3 बद्दल सगळ्याच विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालं पण ते कॉलेज त्यांना आवडलं नाही, त्यांना बेटरमेंट करून दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल, त्या विद्यार्थ्यांना देखील कॅप राऊंड 3 ची खूप सारी उत्सुकता आहे। त्याचप्रमाणे सगळ्यात जास्त उत्सुकता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या व दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालं नाही अशा विद्यार्थ्यांना आहे। तर मी आज तुम्हाला कॅप राऊंड 3 कधी सुरू होईल आणि कॅप राऊंड 3 होणार आहे का, त्याचप्रमाणे किती कॅप राऊंड होतील व इन्स्टिट्यूशनल राऊंड ज्याला स्पॉट राऊंड म्हणतात तो होईल का नाही होणार याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बघून घेऊया तुमच्या कॅप राऊंड 1 ची जी प्रोसेस आहे ती 14 ऑगस्ट 2025 ला थांबली। या ठिकाणी 15 ऑगस्टला हॉलिडे आला, बरोबर। त्याच्यानंतर जी पुढची तुमची कॅप राऊंड सेकंड आहे त्याची प्रोसिजर 19 तारखेपासून सुरू झाली। जर गोष्ट करायला गेलो मी 19 तारीख ते 14 तारखेपर्यंतच्या दरम्यान तुम्हाला 5 दिवसाचा गॅप बघायला मिळाला। या ठिकाणी तुम्हाला 15 ऑगस्टचा हॉलिडे पकडला तर 5 दिवसाचा गॅप तुम्हाला पहिल्या कॅप राऊंड मध्ये आणि दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये बघायला मिळाला। त्याचप्रमाणे कॅप राऊंड 2 सुरू झाला 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला काय करायचं होतं, प्रेफरन्स फॉर्म फिल करायचं होतं। त्याचप्रमाणे 22 ऑगस्टला सिलेक्शन लिस्ट आली कॅप राऊंड 2 साठी। नंतर 23 ते 29 तारखेच्या दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे, ज्यांनी बेटरमेंट केलं होतं त्यांना पण कॉलेज अलॉट झालेलं होतं, त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कॉलेज जॉईन केलं। मग आता बघून घेऊया आपण की कॅप राऊंड पहिल्यामध्ये गॅप का होता। तर विद्यार्थी मित्रांनो, जर पुढील कॅप राऊंड कॉलेजेसला सुरू करायचे असतील किंवा सीईटीला सुरू करायचे असेल त्याआधी सीईटी सेल काय करतं, कॉलेजेसकडनं वॅकंट सीट मागवतं। कॉलेजेसकडनं वॅकंट सीट मागवतं की तुमच्या कॉलेजला किती सीटचं कॉलेज होतं। उदाहरणार्थ 100 सीटचं कॉलेज होतं, 100 सीट पैकी 80 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं तर उरले किती, 20 वॅकंट सीट उरले। तर असा जो वॅकंट सीटचा डेटा आहे हा सर्व कॉलेजेसकडनं सीईटी सेलला सबमिट केला जात असतो। त्यामुळे हे वॅकंट सीट कॅल्क्युलेट करण्यासाठी मोजण्यासाठी हा टाइम ड्युरेशन असतो। त्यानंतर जर आपण बघायला गेलो वॅकंट सीटचं टाइम ड्युरेशन आणि सेकंड कॅप राऊंड, तर यांच्या दरम्यानचा जो अंतर आपण बघितलं 3 ते 4 दिवसाचं साधारण असू शकतो। जर आपण त्या हिशोबाने गेलो तर तुम्हाला 1 सप्टेंबर 2025 ला काय बघायला मिळेल, 2 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्हाला काय बघायला मिळेल, कॅप राऊंड 3 ची प्रोसेस सुरू झालेली सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला बघायला मिळेल। त्यानंतर 2 तारखेपासूनच 2 सप्टेंबर पासून 2025 पासून ते किती दिवस मिळतात आपल्याला, ते 19, 20, 21 3 दिवस, 2, 3, 4। तर तुम्हाला 5 तारखेपर्यंत जास्तीत जास्त काय करता येईल, तुमचं जे प्रेफरन्स फिलिंग आहे ते करता येईल कॅप राऊंड 3 साठी, बरोबर। इथे काय करणार तुम्ही, प्रेफरन्स फिल करणार। नंतर लगेच 6 तारखेपर्यंत तुम्हाला तुमची काय बघायला मिळेल, 6 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला सिलेक्शन लिस्ट बघायला मिळेल कॅप राऊंड 3 साठी। 6 तारखेपर्यंत काय मिळेल तुम्हाला, कॅप राऊंड 3 साठी सिलेक्शन लिस्ट बघायला मिळेल कॅप राऊंड 3 साठी। त्याचप्रमाणे या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्वाचे असेल ते म्हणजे आता खूप सारे विद्यार्थ्यांनी मागच्या कॅप राऊंडला मी बघितलं 1100च्या अबो जागा होत्या गव्हर्नमेंटच्या। त्यानंतर कॅप राऊंड 1 झाला, कॅप राऊंड 1 मध्ये फक्त 300 प्लस 300च्या अबो समथिंग काहीतरी होतं, तेवढ्या सीट वॅकंट होत्या। म्हणजे काय, एवढ्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन ऑलरेडी घेतलं गेलेलं होतं। ते आपल्याला कधी कळेल की किती कोणत्या कॉलेजला किती वॅकंट सीट आहे। वॅकंट सीट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आपल्यासाठी काय राहील, वॅकंट सीट। तुम्हाला जे कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजला वॅकंट सीट तुमच्या कॅटेगरीचे जर असेल तरच तुम्हाला ऍडमिशन मिळेल। तर या ठिकाणी वॅकंट सीट तुम्हाला कधी बघायला मिळेल, 2 तारखेला किंवा जास्तीत जास्त 1 तारखेपर्यंत तुम्हाला बघायला मिळेल, ठीक आहे। वॅकंट सीट आल्यानंतर तुमचे प्रेफरन्स फॉर्म सुरू होतील, प्रेफरन्स फॉर्म फिलिंग सुरू होईल। त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन लिस्ट येईल आणि नंतर तुम्हाला कॉलेजला फिजिकली जॉईन करायचं राहील। लवकरच आता येत्या 3-4 दिवसामध्ये सगळी प्रोसेस सुरू होऊन जाईल।
त्यामुळे काही विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालं नाहीये त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर माझ्याशी संपर्क साधायचा आहे. अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये जी प्रेफरन्स लिस्ट आहे ती मी स्वतः प्रोव्हाइड करणार आहे. याच्या मागचा उद्देश काय, तर सगळ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे जर अजून महत्त्वाची गोष्ट बोलायला गेलो मी, तर कास्ट व्हॅलिडिटी, ज्याला जात वैधता प्रमाणपत्र म्हटलं जात असतं, ते कास्ट व्हॅलिडिटी देण्यासाठी तुम्हाला 6 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल, कास्ट व्हॅलिडिटी बनवायला टाकलं असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटीची फक्त तुमच्याकडे पावती असेल, तर तुम्ही 6 महिन्याच्या आत ते कॉलेजला देऊ शकतात. एवढा टाइम ड्युरेशन तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं देण्यात आलेला आहे. त्या संबंधीचा डिटेल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला तुम्हाला बघायला मिळेल. त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊन देईल. त्याचप्रमाणे पुढे जर मी बोलायला गेलो तर किती राऊंड होणार आहेत, टोटल राऊंडच्या जर गोष्ट करायला गेलो मी, टोटल कॅप राऊंड होतील 4. किती कॅप राऊंड होतील, टोटल 4 कॅप राऊंड होतील. आणि जो लास्टचा राहील, जो लास्टचा राऊंड राहील, तो लास्टचा राऊंड कोणता राहील तुमचा, स्पॉट राऊंड. स्पॉट राऊंड किंवा ज्याला काय म्हटलं जातं, इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड पण म्हणतात, इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड पण म्हटलं जात असतं. हे पण तुम्हाला येत्या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये बघायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अशा पद्धतीचं तुमचं शेड्यूल राहील. मी आशा करतो तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल, काही शंका असेल, कमेंटमध्ये विचारा. फक्त उगाचच काही सांगायचंय म्हणून काही कमेंट करू नका. जे तुमच्या भल्यासाठी असेल तीच माहिती विचारा. मी नक्कीच तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न करेल. टिल देन, टेक केअर.